त्र्यंबकेश्वरच्या टेम्पलला गेलो होतो आणि तो ब्लॉग तर मी तुम्हाला शेअर केलाच आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा कसा वाटला माझा ब्लॉग. आणि आम्ही तिथून निघालो होतो घरी जायला, पण असा काही इन्सिडेंट झाला आमच्यासोबत की तिथून जवळपास आम्हाला फक्त 30 किलोमीटर असं शिर्डी राहिलं होतं आणि माझ्या मिस्टरांनी बोललं होतं की गाडी घेतल्यानंतर आपण शिर्डी साईबाबाला जायचं म्हणून. पण ते काही ठरलं नाही, तर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो. मग त्यानंतर आम्ही रात्री 9:30च्या दरम्यान मंदिरात जायचं ठरवलं. जवळपास 30 किलोमीटर राहिलं होतं शिर्डी साईबाबा, तर त्यांचा पण बोलावा होता की याच म्हणून तुम्ही. तर आम्ही रात्री 9:30ला तिथे पोहोचलो होतो जवळपास, पण मंदिर असं बंद झालं होतं, त्यामुळे काही आम्हाला दर्शन झालं नाही रात्रीचं. सो तिथेच हॉटेलमध्ये जेवण करून घेतलं आणि रूममध्ये स्टे केला आम्ही रात्रभर तिथं. आणि मग तिथून सकाळी आम्ही 8 वाजता दर्शनाला गेलो साईबाबाच्या. आणि मग तिथून निघाला. बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, छान अशी मूर्ती साईबाबांची तिथे पाणी वाहतंय आणि कमळाचं आहे. आणि मग तिथून आम्ही एंट्रन्सला स्टार्टिंग केली आणि मग तिथं आम्ही हे लावून घेतलेलं आहे, सगळ्यांनी लावलेलं आहे. माझ्या श्रीच्या बेबीला पण लावले. ती खूप छान एन्जॉय करत होती आणि तिला खूप म्हणजे असं फर्स्ट टाइम आमचं ट्रायल होतं, तिला बाहेर एवढं लांब घेऊन गेलो होतो, पण तिने खूप एन्जॉय केला, रडली पण नाही, खूप मस्त एन्जॉय केला. आणि मग ते लावल्यानंतर आम्ही तिथून आमची दर्शनाची सुरुवात झाली. मग सर्वात आधी तिथं साईबाबांची चावडी होती, तर ती बघायला गेलो आम्ही. आणि असं काही आमच्यासोबत घडलं. त्या हॉटेलवाल्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं की तिथे खूप असे एजंट्स लोक असतात, ते तुम्हाला फसवतील नाही का, हे घ्या ते घ्या म्हणून. तर त्यांचं तुम्ही ऐकू नका. तिथे जाल तर नाही का, फक्त तुम्ही नॉर्मल गुलाब घेऊन जावा आतमध्ये, बाकीचं काहीच उपयोगी पडत नाही. तर तुम्ही फक्त एक छान असं गुलाब घेऊन आतमध्ये एंटर करा. पण ते म्हणतात ना, त्यांनी आम्हाला म्हणजे घ्यायलाच लावलं त्या एजंट लोकांनी. तर आम्ही तिथून घेतलं आणि आतमध्ये एंट्रन्स केलं. त्यांनी असं सांगितलं की नाही का, मोबाईल वगैरे आतमध्ये जाऊ देत नाही, तर तुम्ही इथेच मोबाईल जमा करा. तर आम्हाला माहित नव्हतं की पुढे जाऊन मोबाईलचे पण काही लॉकर्स आहेत म्हणून. सो आम्ही तिथंच त्यांच्याकडे जमा करायला ठेवला आणि ते फुलांचा हार बिर ते सगळंच घ्यायला लावलं त्यांनी. आणि हे बघू शकता तुम्ही, लाईव्ह दर्शन चालू आहे आणि ही साईबाबाची चावडी. आणि मग ते आम्ही एंटर केलं आणि शूट तर काही घेता आलं नाही, कारण की मोबाईल जमा होता. आणि ते तुम्हाला असं सांगतील की नाही का, तुमचे लहान मुलांसाठी तुम्ही देणगी असं देताय म्हणून, तर त्याच्यावर पण काही विश्वास ठेवू नका, तुमच्या मनाचं करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. त्यानंतर आम्ही एंटर केलं हाजी अब्दुल्ला बाबा, त्यांचं कॉटेज होतं, ते पण आम्ही बघायला गेलो की कसं आहे म्हणून, तर बघावं. ते बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तुम्ही हे बघू शकता, असं त्यांचं कॉटेज आहे आणि तिथून निघालेलो आहे आम्ही. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि हे बघू शकता, ग्रीन लिव्ह जवळ छान असं गार्डन आहे, खूप छान एन्जॉय केला. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट